नमस्कार. काही कथा अशा असतात ना, ज्या केवळ मनोरंजन करत नाहीत. नाही, अजिबात नाही. त्या एका विशिष्ट जीवन पद्धतीचा, श्रद्धेचा, परंपरेचा आपण म्हणू शकतो एक आरसा असतात. बरोबर. ते आपल्याला सांगतात की त्या काळात लोक जगाकडे कसे बघायचे. हो, त्यांचे नियम काय होते आणि त्यांचं नशिबाशी नातं कसं होतं. आज आपल्याकडे असाच एक स्रोत आहे, आदित्य राणोबाईची कहाणी. पण आपण फक्त ही गोष्ट पुन्हा सांगणार नाही आहोत. नाही. या कहाणीच्या माध्यमातून आपण एका व्रताची संपूर्ण चौकट उलगडणार आहोत. म्हणजे हे व्रत एक प्रकारचा करारच आहे, नाही का? अगदी एक करार. आणि यात विशेष म्हणजे ही कथा दैव किंवा नशीब या संकल्पनांना पूर्णपणे एका नैतिक चौकटीत बांधते. नैतिक चौकटीत म्हणजे कसं? म्हणजे बघा, इथे नशीब म्हणजे काहीतरी अज्ञात किंवा अचानक घडणारी गोष्ट नाहीये. ते तुमच्या कृतीचा, तुमच्या निवडीचा थेट परिणाम आहे. अच्छा, म्हणजे कॉज अँड इफेक्ट. हो, अगदी. आणि ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल धर्मामुळे काय होतं की ऐकणाऱ्याला जगावर आपलं नियंत्रण आहे असा एक भास मिळतो. बरोबर. जो अनिश्चिततेच्या काळात खूप दिलासादायक ठरू शकतो. नक्कीच. चला तर मग या करारापासूनच सुरुवात करूया. कथेची सुरुवात होते एका गरीब ब्राह्मणापासून. तो रानात जातो आणि तिथे त्याला नागकन्या आणि देवकन्या दिसतात, एक व्रत करताना. आणि तो त्यांना विचारतो त्या व्रताबद्दल. हो, पण त्या लगेच सांगत नाहीत. आधी त्याची थोडी गंमत करतात. हो, त्या म्हणतात की तुला कशाला हवाय हे व्रत? ओतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. घेतला वसा टाकून देणं म्हणजे त्या काळात एक मोठी नैतिक चूक मानली जायची, बरोबर? हो, खूप मोठी. त्यामुळे त्या आधीच त्याची परीक्षा घेत आहेत. मग जेव्हा तो वचन देतो तेव्हाच त्याला या कराराचे नियम सांगतात. आणि हे नियम खूपच विशिष्ट आहेत. हो, खूपच. व्रत श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी म्हणजे आदितवारी सुरू करायचं. सकाळी लवकर उठून वस्त्रांसहित स्नान करायचं. त्याला सचिळ स्नान म्हटले. म्हणजे अंगावरच्या कपड्यांसकट, जे त्या काळात शुद्धतेचं एक महत्वाचं प्रतीक होतं. हो, आणि त्यानंतर नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाने आदित्य राणोबाई काढावी आणि 6 सुतांच्या धाग्याला 6 गाठी मारून पूजा करायची. इथे प्रत्येक गोष्ट प्रतिकात्मक आहे. 6 सुतांच्या 6 गाठी, 6 महिने व्रत. याचा काही विशेष अर्थ असेल का? असू शकतो. कदाचित 6 ऋतूंशी संबंध असेल किंवा मानवी शरीरातील 6 चक्रांशी. आणि नैवेद्य सुद्धा ठरलेला आहे, गूळ आणि खोबरं. अगदी साधा, कुठेही बडे जाऊ नये. नाही, पण नियमांचं पालन महत्वाचं आहे. हाच त्या कराराचा गाभा आहे. तुम्ही नियम तंतोतंत पाळा तर तुम्हाला सूर्यनारायणाची कृपा लाभेल हे निश्चित. बरोबर. आणि हे व्रत 6 महिने पाळायचं आणि रथसप्तमीला त्याचं उद्यापन करायचं. त्याचाही विधी सांगितलाय. गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर आणि तुपाचं जेवण आणि ऐपतीप्रमाणे दानधर्म. हो, म्हणजे चिरचुळी म्हणजे वस्त्र किंवा जोडगळसरी म्हणजे दागिना किंवा अगदी साधी दक्षिणा. काहीही. ब्राह्मणाने हे सगळं केलं आणि त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी आली. त्याचा करार पूर्ण झाला. पण खरी कसोटी तेव्हाच सुरू होते जेव्हा ही समृद्धी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. हो, ज्ञान मिळवणे एक गोष्ट आहे, पण ते टिकवणं आणि त्याचा आदर करणं ही दुसरी. आणि इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. ब्राह्मणाला जी समृद्धी मिळाली त्यामुळे तो आपल्या 2 मुलींची लग्न मोठ्या घरात करतो. एक राजाच्या घरी आणि दुसरी प्रधानाच्या घरी. हो, आणि 12 वर्षांनंतर तो त्यांना भेटायला जातो. तेव्हा या कराराची खरी परीक्षा होते. तो आधी मोठ्या मुलीकडे म्हणजे राणीकडे जातो. ती स्वागत करते, पण जेव्हा तो म्हणतो की माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक, तेव्हा ती स्पष्ट नकार देते. हो, ती म्हणते तुमची कहाणी ऐकायला मला आता वेळ नाही, राजा शिकारीला जाणार आहे. आणि हा केवळ वेळेचा अभाव नाही आहे, हा सत्तेचा, ऐश्वर्याचा माज आहे. बरोबर. ती विसरली आहे की ज्या समृद्धीमुळे ती राणी बनली त्याचा स्रोत तिच्या वडिलांनी केलेल्या त्याच व्रतात आणि त्या कहाणीत आहे. म्हणजे कहाणी ऐकायला नकार देणं म्हणजे तिच्या स्वतःच्या समृद्धीच्या मूळ स्रोताचा अपमान करणं आहे. या उलट लहान मुलगी प्रधानाच्या घरी असलेली वडिलांचा आदराने स्वागत करते. हो, ती म्हणते बाबा तुमची कहाणी नाही ऐकायची तर कोणाची ऐकू. आणि 6 मोती आणून 3 स्वतः घेऊन 3 वडिलांना देऊन ती कहाणी मनोभावे ऐकते. पण मला एक प्रश्न पडतो, केवळ एक कहाणी न ऐकण्याची शिक्षा इतकी मोठी असू शकते का? कारण वडिलांनी वर्तवल्याप्रमाणे मोठ्या मुलीवर तात्काळ दारिद्र्य कोसळतं. तिचा नवरा राजा तिला सोडून जातो. खूप महत्वाचा प्रश्न आहे.
पण या कथेच्या जगात आहे ना, कहाणी ऐकणं ही एक निष्क्रिय क्रिया नाहीये. अच्छा. ती त्या व्रताच्या कराराचं नूतनीकरण करण्याची, त्याला पुन्हा मान्यता देण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे एक प्रकारे रिअफर्मेशन. अगदी. जेव्हा राणी कहाणी ऐकायला नकार देते तेव्हा ती तो करार अक्षरशः फाडून टाकते. ती केवळ वडिलांचा नाही तर त्या व्रतामागील दैवी शक्तीचा, सूर्यनारायणाचा अपमान करते. म्हणून मग शिक्षा तात्काळ आणि अत्यंत कठोर आहे. बरोबर. तिने व्यवस्थेचा नियम मोडला म्हणून व्यवस्थाच कोलमडली. आणि यानंतर जे घडतं ते तर म्हणजे त्या कर्माच्या फळाचं अत्यंत नाट्यमय चित्रण आहे. हो, नक्कीच. दरिद्री झालेली राणी आपल्या 4 मुलांना एकामागून एक मदतीसाठी तिच्या बहिणीकडे पाठवते. आणि प्रत्येक वेळी तिची बहीण म्हणजे मावशी उदारपणे मदत करते. पण ती मदत मुलांपर्यंत पोचतच नाही. हे खूपच आकर्षक आहे. पहिल्या मुलाला सोन्याच्या मोहऱ्यांनी भरलेला कोहळा मिळतो, पण वाटेत माळ्याच्या रूपातील सूर्यनारायण तो काढून घेतात. दुसऱ्या मुलाला मोहरांनी भरलेली काठी मिळते, पण गुराख्याच्या रूपातील देव ती हिसकावून नेतो. तिसऱ्या मुलाचा मोहरांनी भरलेला नारळ विहिरीत पडतो आणि चौथ्या मुलाची दयाची शिदोरी एक घार उचलून नेते. पण इथे एक विरोधाभास नाही का? म्हणजे एका बाजूला बहीण मदत करतीये म्हणजे दैव अनुकूल आहे. हो. पण दुसऱ्या बाजूला देवच वेगवेगळ्या रूपांतरण येऊन ती मदत हिरावून घेतोय. असं का? हा विरोधाभास नाहीये. हाच कथेचा मूळ संदेश आहे. अच्छा. दैवे दिलं ते कर्माने नेलं हे वाक्य प्रत्येक वेळी येतं. हो, खरंय. याचा अर्थ असा आहे की तुमची मूळ नैतिक चूक जोपर्यंत तुम्ही सुधारत नाही तोपर्यंत कोणतीही बाह्य किंवा भौतिक मदत तुम्हाला वाचवू शकत नाही. म्हणजे बहिणीची मदत म्हणजे दैव. पण राणीचं कर्म इतकं वाईट आहे की ते त्या दैवाला निष्प्रभ करतंय. सूर्यनारायण इथे केवळ शिक्षा नाही देत आहे. मग काय करतोय? तो एक प्रकारचा कॉस्मिक करेक्टर आहे. तो त्या व्यवस्थेतला असमतोल दूर करतोय. जोपर्यंत राणी प्रायश्चित्त घेत नाही तोपर्यंत तिला कितीही सोनं दिलं तरी ते तिच्या हातातून निसटून जाणारच. म्हणजे समस्येचं मूळ पैशात नाही तर तिच्या वृत्तीत आणि कृतीत आहे. अगदी. अखेर 5व्या रविवारी राणी स्वतः आपल्या बहिणीकडे जाते. आणि तेव्हा तिची बहीण तिला तिच्या दारिद्र्याचं खरं कारण सांगते. काय म्हणते ती? ती म्हणते, अगं चांडाळनी, पापीनी बापाची कहाणी ऐकायला तुला वेळ मिळाला नाही म्हणून तुला दारिद्र्य आलो. आणि हाच तो क्षण आहे रिअलायझेशनचा. तिला तिच्या चुकीची जाणीव होते. प्रायश्चित्ताची ही पहिली पायरी आहे. आणि मग उपाय काय? उपाय तोच. पुन्हा तोच करार नव्याने सुरू करणे. तिची बहीण तिला व्रताची माहिती देते. राणी ते व्रत करते आणि तिचं नशीब लगेच पालटते. हो, राजा तिला परत बोलावून घेतो. यातून कथा हेच सांगते की तुमची चूक कितीही मोठी असली तरी जर तुम्ही मनापासून प्रायश्चित्त घेऊन योग्य कृती केली तर क्षमेचा मार्ग खुला आहे. बरोबर. खरंय. पण कथेचा उत्तरार्ध तो मला सर्वात जास्त रंजक वाटतो, जो या प्रायश्चित्तानंतर सुरू होतो. हो, राणी आपल्या राज्यात परत जात असतानाचा भाग. हो. तिच्यात एक मोठा बदल झालेला दिसतो. ती आता केवळ व्रताची पालक नाही तर ती त्या व्रताची वाहक बनते. अगदी. वाटेत प्रत्येक मुक्कामी जेवणापूर्वी तिला कोणाला तरी आपली कहाणी ऐकवायची असते. ही एक प्रचंड मोठी कलाटणी आहे. ज्या कहाणीला तिने एकेकाळी तुच्छ लेखलं होतं तीच कहाणी आता तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनली आहे. आणि ती आता केवळ स्वतःच्या उद्धारासाठी नाही तर इतरांच्या कल्याणासाठी कहाणी सांगत आहे. आणि त्याचे परिणाम तर अद्भुत आहेत. कमाल आहे. पहिल्या मुक्कामी ती एका मुळी विक्याला म्हणजे लाकूड विकणाऱ्याला कहाणी ऐकवते. आणि काय होतं? त्याची लाकडाची मुळी सोन्याची होते. हो. दुसऱ्या मुक्कामी एका माळ्याला कहाणी ऐकवली जाते ज्याची बाग सुकलेली असते. कहाणी ऐकताच त्याची बाग फुलते आणि विहिरीला पाणी येतं. इथे एक पॅटर्न दिसतोय का? म्हणजे चमत्कारांची तीव्रता वाढत जातीये. हो, अगदी. सुरुवातीला भौतिक संपत्ती जी तुलनेने कमी महत्वाची आहे. आणि मग निसर्गाची कृपा जी जीवनासाठी आवश्यक आहे. बरोबर. तिसऱ्या मुक्कामी एका म्हातारीला कहाणी ऐकवली जाते जिचे मुलगे मरण पावलेले किंवा हरवलेले असतात. आणि कहाणी ऐकताच तिचे सर्व मुलगे परत येतात. इथे थेट जीवनदान मिळतं. थेट जीवनदान. आणि चौथ्या मुक्कामी तर चमत्कार त्याच्या परमोच्च बिंदूवर पोहोचतो. एक अपंग व्यक्ती ज्याचं वर्णन काना काना डोळा मांसाचा गोळा असं केलं आहे त्याला कहाणी ऐकवली जाते. आणि त्याला हातपाय येतात आणि त्याचं शरीर दिव्य होतं. म्हणजे भौतिक संपत्ती, निसर्गाचं पुनरुज्जीवन, जीवनदान आणि मग शारीरिक पूर्णत्व. हा जो चमत्कारांचा वाढता क्रम आहे ना तो हेच सूचित करतो की केवळ चित्तभावे कथा ऐकण्यामध्येही प्रचंड सामर्थ्य आहे. हो.
कथाकथन आणि श्रवण या कृतींना एक पवित्र स्थान दिलं आहे. हे त्या संस्कृतीबद्दल खूप काही सांगून जातं, जिथे ज्ञान मौखिक रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायचं. म्हणजे कहाणी सांगणं हे केवळ मनोरंजन नव्हतं, तर ते एक पवित्र कर्तव्य होतं. आणि प्रत्येक वेळी चमत्कार अनुभवल्यानंतर ती व्यक्ती संपूर्ण व्रत शिकण्याची इच्छा व्यक्त करते. हो, म्हणजे कहाणी ऐकल्याचं एवढं फळ असेल तर संपूर्ण व्रत केल्याचं फळ किती मोठं असेल ही भावना त्यांच्यात जागृत होते. कहाणी एक ट्रेलरसारखं काम करते. अगदी. ती कहाणी त्यांच्यासाठी केवळ एक गोष्ट नाही, तर एका चांगल्या, समृद्ध आणि नैतिक जीवनाची शक्यता उघडून दाखवते. तर या सगळ्या चमत्कारांनंतर राणी आपल्या राज्यात पोहोचते. मोठा सोहळा होतो. स्वतः सूर्यनारायण जेवायला येतात. सगळं काही ठीकठाक झालेलं दिसतं. पण जेवायला बसल्यावर पहिल्याच घासाला त्यांना जेवणात केस सापडतो. आणि ते प्रचंड रागावतात. विचारतात, कोणा पापिनीचा हा केस आहे? हा शेवटचा भाग खूप महत्वाचा आहे. असं वाटतं की आता सगळं काही मिळालं आहे, हॅपीली एव्हर आफ्टर झालं आहे, पण नाही. नाही. ही कथा आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत सावध ठेवते. तेव्हा उघड होतं की राणीला जेव्हा 12 वर्षांचं दारिद्र्य आलं होतं, तेव्हा तिने आदितवारी म्हणजे रविवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. जे व्रताच्या नियमांचं उल्लंघन होतं. हो, तिच्या या एका छोट्याशा चुकीमुळे देव कोपला होता. ती चूक कबूल करून क्षमा मागितल्यावर देव शांत होतो. पण ही शेवटची घटना काय सांगते? ही घटना त्या कराराच्या कठोरतेची आठवण करून देते. अच्छा. सर्व काही परत मिळवल्यानंतरही एक लहानशी भूतकाळात झालेली चूक सुद्धा देवाचा कोप ओढावून घेऊ शकते. म्हणजे व्रताची चौकट खूप पक्की आहे. खूप. तुम्ही 99% नियम पाळून चालणार नाही, 100% पालन अपेक्षित आहे. व्रताच्या बाबतीत कोणतीही तडजोड चालणार नाही, हा याचा अंतिम संदेश आहे. तर आज आपण आदित्य राणूबाईच्या कथेचा हा संपूर्ण प्रवास पाहिला. एका साध्या व्रताचे नियम, तो मोडल्याचे गंभीर परिणाम, प्रायश्चित्ताचा मार्ग. आणि शेवटी कहाणीच्या सामर्थ्याने केवळ स्वतःचाच नाही तर इतरांचाही उद्धार करण्याची शक्ती. हो, ही कथा श्रद्धा आणि कर्म यांच्यातील कार्यकारण भावाच्या एका स्पष्ट चौकटीवर चालते. ती एक असं विश्व मांडते जिथे नियम पाळल्यास बक्षीस मिळतं, अनादर केल्यास शिक्षा होते, पण चूक सुधारल्यास क्षमा देखील मिळते. प्रत्येक गोष्टीला एक तर्क आहे, एक कारण आहे आणि एक निश्चित परिणाम आहे. बरोबर. काहीही यादृच्छिक किंवा रँडम नाही. आणि या कथेच्या शेवटी असा उल्लेख आहे की जसा सूर्यनारायण ब्राह्मणाला, राणीला आणि इतर सर्वांना प्रसन्न झाला, तसा तो तुम्हा आम्हा सर्वांना होवो. ही एक प्रकारची प्रार्थनाच आहे. हो. आणि याच प्रार्थनेतून एक विचार मनात येतो. कोणता? आजच्या जगात जिथे अनेक गोष्टी अनपेक्षित आणि आपल्या नियंत्रणाबाहेर वाटतात, जिथे अनेकदा चांगल्या कृतीचं चांगलं फळ मिळेलच याची खात्री नसते, तिथे अशा कथांचं आकर्षण का टिकून आहे? अशा कथा जिथे नियम स्पष्ट आहेत, परिणाम निश्चित आहेत आणि प्रत्येक कृतीचं एक अपेक्षित फळ मिळतं, ते आपल्याला एक प्रकारचा दिलासा देतात का? विचार करण्यासारखी गोष्ट.